नमस्कार. माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वीतला गणित हा विषय. तर चला सुरू करूया गणितातल्या पहिल्या धड्याला, ज्याचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध. खरं तर भूमिती म्हणजे काय? तर चला फोड करूया. भू म्हणजे भूमी आणि मिती म्हणजे मापन. याचाच अर्थ असा की भूमीवरती जितकी सारी साधने आहेत, जितक्या साऱ्या गोष्टी आहेत, या सर्वांचा आपल्याला मोजमाप करायचं आहे. म्हणजेच भूमितीचा अभ्यास करायचा. आता मूलभूत संबोध म्हणजे हे मोजमाप करण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे, म्हणजेच मूलभूत संबोध म्हणजे त्यांची थोडक्यात ओळख असणे आपल्याला आवश्यक आहे. तर चला सुरू करूयात. आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी भूमितीचा अभ्यास करण्यासाठी महत्वाच्या आहेत त्याचा आपण ओळख करून घेऊ किंवा थोडक्यात अभ्यास करून घेऊ. तर पहिली गोष्ट म्हणजे बिंदू. आता आपण एक काम करूया. आपल्या वहीच्या कागदावर पेनाने अथवा पेन्सिलने एक छोटासा ठिपका काढूया. त्यालाच आपण म्हणतो बिंदू. आता काढल्यानंतर बिंदू दिसतो कसा? तर हा असा. या बिंदूला आपण कुठल्याही इंग्रजी किंवा मराठी अक्षराने संबोधू शकतो. आता प्रश्न असा की हा बिंदूचा अभ्यास करणे का महत्वाचे आहे? कारण उत्तर असे की बिंदूला आपण वेगवेगळ्या रचनेने जर मांडले तर आपण विशिष्ट प्रकारचे आकार बनवू शकतो. कुठले कुठले? तर पहिला आकार आपण इथे पाहिला. आपण इथे एक वर्तुळ बनवलंय. तुम्ही पाहू शकता विशिष्ट प्रकारे मी बिंदूंची रचना केली आणि इथे एक वर्तुळ बनवला. तसेच आपण वेगवेगळे आकारही पाहू शकतो. म्हणजेच हा पहा चौरस किंवा चौकोन, त्यापुढे आहे त्रिकोण. आता या सर्वांचा अभ्यास आपण या भूमिती विषयात करणार आहोत. तर चला सुरू करूया आता दुसऱ्या गोष्टीकडे. तर चला आता जाऊया पुढच्या मूलभूत गोष्टीकडे, जिचे नाव आहे रेषा. आता मी इथे एक दोन बिंदू काढले. त्या बिंदूंमधून एक रेघ काढलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता या रेघेच्या दोन्ही बाजूला दोन बाण आहेत. या बाणांचा अर्थ असा की ही रेघ आपण उजव्या बाजूस आणि डाव्या बाजूस अमर्यादितपणे वाढवू शकतो. जेव्हाही एखादा बाण कुठल्या दिशेला दाखवला असेल, आता हा बाण हा पी बिंदूच्या दिशेने दाखवला, म्हणजेच काय, ही रेषा किंवा ही रेघ आपण पीच्या दिशेने वाढवू शकतो, म्हणजे डाव्या बाजूला. दुसरीकडे पाहिलं तर हा बाण क्यूच्या दिशेने दाखवलाय, म्हणजेच ह्या क्यूच्या दिशेने म्हणजेच उजव्या बाजूस आपण अखंडितपणे अमर्यादितपणे वाढवू शकतो. तर अशाच रेघेस आपण बोलतो रेषा. तर म्हटल्याप्रमाणे आपण ह्या रेषेला त्या बाणाच्या दिशेने वाढवू शकतो. आता थोडीशी माहिती ह्या रेषेबद्दल आपण जाणून घेऊ. तर म्हटल्याप्रमाणे रेषा आपण दोन्ही बाजूने वाढवू शकतो. अशी रेषा कागदावर दाखवताना दोन्ही बाजूने अमर्यादित आहे हे दाखवण्यासाठी आपण बाणांचा उपयोग करतो. आता अमर्यादित असल्यामुळे या रेषेची लांबी मोजणे अशक्यच असते. तरी पण आपल्याला समजा या रेषेला जर लिहायचं असेल तर कसे लिहिणार? ते आपण इथे एक स्मॉल एल, छोट्या कॅपिटल. आता ह्या रेषेला गणिती भाषेत जर लिहायचं असेल तर आपण कसे लिहितो? इथे तुम्ही पाहू शकता मी एक एल लिहिला आहे स्मॉल लेटर्स मधला आणि कंसात लिहिले आहे पीक्यू. म्हणजेच काय, लाईन पीक्यू असे याने संबोधले जाते किंवा आपण असे लिहितो. आता या पुढे जाऊ पुढच्या मूलभूत गोष्टीकडे, जिचे नाव आहे रेषाखंड. आता आपण एक काम करूया. दोन बिंदू घेऊ ज्याचे नाव आहे ए आणि बी. ह्या दोन बिंदूंमधून एक रेषा जात आहे. नीट पाहिलंच तर आपण ह्या दोन बिंदूंलाच फक्त लक्षात ठेवलं आणि ही पुढची जी रेषा आहे तिला जर आपण काढून टाकले तर आपण याच ए आणि बी मध्ये सीमित असलेल्या रेषेला बोलतो रेषाखंड. आता ह्या रेषाखंड म्हणजेच रेषेला आपण एका ठिकाणी खंडित केले आहे, म्हणजे एका ठिकाणी मर्यादित केले आहे. अमर्यादित असते तर आपण तिला मोजू शकलो नसतो, परंतु ही खंडित असल्यामुळे हिला आपण मोजमाप करू शकतो. तर आपण एक काम करू, हिचे मोजमाप आपण एक फुटपट्टीच्या सहाय्याने करू. तर इथे पाहू शकता बरोबर एच्या खाली मी हा 0 हा आकडा घेतला आहे आणि तुम्ही असेच जर पुढे वाढवत मोजत गेला तर तुम्ही पाहू शकता 9च्या पुढे एक छोट्याशा ओळ्या आहेत. त्या बरोबर चौथ्या ओळीजवळ हा बी बिंदू संपतो. म्हणजेच ह्या रेषाखंडाची लांबी जर मोजायला गेलं तर ही येते 9.4. आता प्रत्येक मोजमापाला काहीतरी युनिट असते.
तर इथे मोजमाप आपण नेहमी सेंटीमीटर मध्ये करतो, कारण ही फुटपट्टी सेंटीमीटर मध्ये आहे. तेव्हा ह्या रेषाखंड AB ची लांबी आहे 9.4 सेंटीमीटर. चला आता थोडक्यात आपण याची माहिती घेऊया. तर आपण पहिली एक रेघ काढली जी A पासून B पर्यंतच होती. ती रेघ खरं तर नव्या रेषेचा एक तुकडा आहे. तुकडा म्हणजेच याला बोलतो आपण रेषाखंड. खंड म्हणजे खंडित किंवा तुकडा. आता या रेषाखंडा त्याच्या मर्यादित दाखवणारे दोन बिंदू असतात. म्हणजेच काय, आपली ही रेषा A पासून B पर्यंतच होती, तर हे त्याचे मर्यादित बिंदू आहे. ह्या बिंदूंना आपण बोलतो अंत्यबिंदू. आता रेषाखंडाला जर गणिती भाषेत लिहायचं असेल तर आपण रेषाखंड AB असे लिहितो आणि तिचे मोजमाप आपण केले आहे, जे आले 9.4 सेंटीमीटर इतके. तर चला पुढे जाऊया. पुढचा घटक म्हणजे किरण. आता आपल्याला माहिती आहे सूर्यकिरण. किरण हे नेहमी एका बिंदूपासून सुरू होते. सूर्यकिरण सुद्धा तुम्ही पाहू शकता सूर्यापासूनच तयार होते किंवा सूर्यापासून सुरू होते आणि ते अमर्यादितपणे एका दिशेने चालत जातात. तसेच आपण इथे किरण काढूया. पहिले एक बिंदू घेतला, त्या बिंदूला आपण नाव दिले P आणि हा बिंदू मधून आपण एक किरण काढूया. तर हा किरण. तर चला पुढचा मूलभूत घटक म्हणजे किरण. आता किरण म्हणजे काय, आपण पाहिले सूर्यकिरण. सूर्यकिरण हे नेहमी सूर्यापासून सुरू होते आणि अमर्यादितपणे एका दिशेने किंवा बऱ्याच दिशेने वाहत जातात. म्हणजेच किरण हे नेहमी किरणासाठी नेहमी एकच बिंदू असतो, त्याला आरंभ बिंदू म्हणतात आणि हे किरण एका दिशेने वाढत जातात. आता आपण काम करू, ह्या बिंदूला आपण P असे नाव देऊ आणि ही किरण एका दिशेने वाढत गेले तर ह्याला आपण म्हणतो किरण. आता आपण इथे अजून एक बिंदू घेऊ, तो म्हणजे Q. Q घ्यायचे कारण असे, कारण आपण लिहिताना आपण नेहमी असे बोलतो की किरण हा P पासून सुरू झाला आणि Q च्या दिशेने पुढे वाढत गेला, म्हणून हा असं दाखवला जातो. आता चला याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर म्हटल्याप्रमाणे किरण हा एक रेषेचाच भाग आहे, कारण हा अमर्यादितपणे एका दिशेने चालत जातो. किरणाचा एकच बिंदू असतो आणि तिथूनच ते सुरुवात होते आणि तो एका दिशेने पुढे चालत जातो. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात आणि येथे आपल्या चित्रात P हा आरंभ बिंदू आहे. हा किरण खरं तर Q च्या दिशेने अमर्यादितपणे वाढत गेला. आता समजा या किरणाला आपल्याला गणिती भाषेत लिहायचं असेल तर हे नेहमी किरण PQ असेच लिहिले जाते, कारण P हा त्याचा आरंभ बिंदू होता आणि Q ह्या दिशेने तो वाढत गेला, म्हणून आपण त्याचे नेहमी वाचन किंवा गणिती भाषेत जर लिहायला गेलो तर किरण PQ असेच आपण लिहितो किंवा संबोधले जाते. आता नाव आहे एक संपाती रेषा. तर चला एक बिंदू घेऊया. आता मला सांगा या बिंदूमधून किती रेषा काढल्या जातील. खरं तर या बिंदूमधून असंख्य रेषा काढल्या जातात. तर आपण थोड्या रेषा आपण इथे दाखवल्या आहेत. तर अशा बिंदूला आपण म्हणतो संपात बिंदू. आता चला आपण एक संपाती रेषेबद्दल आपण थोड्याफार माहिती घेऊया. आपल्याला एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. अशा छेदन बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात आणि इथे वरील आकृतीमध्ये P हा खरा तर संपात बिंदू होता. तर समजून घ्या, जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून जातात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. तर चला पुढचा घटक आहे एक रेषीय बिंदू. तुम्ही इथे पाहू शकता, इथे खूप सारे बिंदू आपण काढलेले आहेत. आता दोन भिन्न बिंदूंमधून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे दोन बिंदूंना जर जोडायचं असेल तर आपल्याला एकच रेषा तिथे असते. परंतु जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. तर तुम्ही पाहू शकता हे एक, हे दोन आणि हे तीन, हे तिन्ही बिंदू एका रेषेत आहेत. तर ह्या तिन्ही बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू म्हणू शकतो. एक रेषीय बिंदू म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा अधिक बिंदू समजा एका रेषेत आले तरच त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. तुम्ही इथे पाहू शकता हे चार बिंदू सुद्धा आपल्या एका रेषेत आहेत. तर चला तर आपण पाहू शकता
हे 3 बिंदू आणि हे 4 बिंदू हे एका रेषेत आहेत. तर ह्या बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणू शकतो. आता पुढचा घटक म्हणजे नैक रेषीय बिंदू. तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारे आपण बिंदू ठेवलेले आहेत. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. नैक रेषीय म्हणजे न एक रेषीय, म्हणजेच एका रेषेत नसणारे. तर तुम्ही जर पाहिले तर हे 2 बिंदू एका रेषेत आहेत, हे 2 बिंदू एका रेषेत आहेत. तर ह्या 2 बिंदूंसाठी हा बिंदू नैक रेषीय बिंदू झाला. तसेच हे 2 बिंदू एका रेषेत आहेत, तर ह्या 2 बिंदूंसाठी हा बिंदू किंवा हे सर्व बिंदू एका रेषेत नाहीत, तेव्हा ह्या सर्व बिंदूंना ह्या 2 बिंदूंसाठी नैक रेषीय बिंदू असे म्हणू शकतो. आता पुढचा घटक म्हणजे प्रतल. प्रतल म्हणजे काय? तर आपण एक पृष्ठ सपाट भाग घेऊ आणि इथे पेन न उचलता आपण समजा एक सरळ अशा रेषा मारत गेलो, पेन न उचलता, तर अशा सपाट पृष्ठभागास आपण म्हणतो प्रतल. समजा आपण वहीचे पान घेतले, तर दोन्ही बाजूला आपल्याला जर सरळ रेष मारायची असेल किंवा आपल्या एका पानावर लिहून झाल्यावर दुसऱ्या पानावर जायचं असेल, तर आपण त्या दोन्ही पृष्ठभागास प्रतल म्हणू शकत नाही. कारण प्रतल म्हणजेच एकदा जर आपण पेन आपल्या हातात ठेवला आणि रेष मारायला सुरुवात केलीच, तर पेन न उचलता ती रेष आपण पुढे चालवू शकलो पाहिजे. अशाच सपाट भागाला आपण प्रतल असे म्हणतो. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे एक पाटी आहे. त्या पाटीवरती आपण इथून समजा पेन्सिल लिहिणे सुरू केले, तर आपण न थांबता यावरती खूप साऱ्या रेषा मारू शकतो. तर ह्या सपाट पृष्ठभागास आपण म्हणतो प्रतल. तर चला पाहूया. सपाट पृष्ठभाग एका अमर्यादित पृष्ठाचा भाग आहे. या अशा सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत म्हणतात प्रतल. आता इथे पाहू शकतो आकृतीमध्ये H हे इंग्रजीतले लेटर आपण यूज केले आहे किंवा अक्षर यूज केले आहे. याचाच अर्थ काय? या प्रतलाला आपण H या नावाने संबोधले आहे. आता प्रतलाची आकृती मर्यादित काढलेली असली तरी प्रतल चोहो बाजूनी अमर्यादित असतो. म्हणून आपण त्या प्रतलाच्या चारही बाजूला आपण बाण दाखवले होते. प्रतल सर्व दिशांना अमर्यादित आहे हे बाणांनी दाखवले जाते. तेव्हा तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. पुढील घटक आहे समांतर रेषा. आता समांतर रेषा म्हणजे काय? तर आपण पृथ्वी आणि जमीन पहा, हे कधीही एकमेकांना छेदत नाहीत. तसेच दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या घराचं छत आणि आपल्या पायाखालची जमीन, हे सुद्धा एकमेकांना छेदत नाही. तर अशा रेषा जे एकमेकांना छेदत नाहीत त्याच रेषांना आपण म्हणतो समांतर रेषा. आता अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या वहीवरच्या ओळी जर तुम्ही पाहिल्या तर ह्या 2 ओळी किंवा ह्या सर्व ओळी एकमेकांना कधीच छेदत नाही. तर ह्या सर्व रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणू शकतो. एका प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण प्रतल आहे. या प्रतलावरती आपण खूप साऱ्या रेषा काढल्या, त्या रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत, तेव्हा या सर्व रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतो. तर चला आपण आता एक प्रश्न सोडूया. सांगा खालीलपैकी कोणत्या छेदणाऱ्या रेषा किंवा समांतर रेषा आहेत? तर पहिल्या आकृतीत पाहू शकता तर ह्या 2 रेषा ह्या एका बिंदूला किंवा एका ठिकाणी एकमेकांना छेदून गेला. याचाच अर्थ हे पहिली आकृती छेदणाऱ्या रेषांची आहे. दुसऱ्या आकृतीत पहा, ह्या दोन्ही रेषा एक समांतर एकमेकांशी चालल्या आहेत, म्हणजेच ह्या पुढे जाऊन कधीही एकमेकांना छेदणार नाहीत, म्हणून ह्या समांतर रेषा झाल्या. आता तिसऱ्या आकृतीत जर पाहिलं तर ही रेष संपूर्णपणे आडवी आहे, परंतु ही पाहिली तर ही तिरपी आहे. तर ही तिरपी रेष कधी ना कधी ह्या आडव्या रेषेला छेदणार, म्हणूनच ह्या तिसऱ्या आकृतीतल्या रेषेला म्हणतात छेदणाऱ्या रेषा. तर तुम्ही पाहू शकता मी म्हटल्याप्रमाणे पहिली आहे छेदणारी रेषा, दुसरी समांतर आणि तिसरी छेदणाऱ्या रेषा. तर आज आपण काय शिकलो? आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, त्यानंतर नैक रेषीय बिंदू, एक रेषीय बिंदू, प्रतल, समांतर रेषा, किरण या सर्वांचा आपण अभ्यास केला. तर
यानंतर आपण सराव संचाचा अभ्यास करू. धन्यवाद.